कुपवाडमधल्या अंगणवाडी 176 मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या बालकांचे फटाक्यांची आतषबाजी करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। लहान मुलांच्या शैक्षणिक विकासाचा पाया अंगणवाडीमध्ये तयार होतो, त्यामुळे अंगणवाडीमध्ये प्रवेश घेणे आवश्यक असून पालकांनी आपल्या मुलांना अंगणवाडीमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। उपमहापौर गजानन मगदुम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन आणि खाऊंचे वाटप करण्यात आले। अंगणवाडी सुपरवायझर शारदा जाधव यांच्या हस्ते गरोदर मातांना बेबी किटचे वाटप करण्यात आले। अंगणवाडीच्या विविध उपक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी सुहास बुदावले यांचे मार्गदर्शन लाभले। 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना इथं प्रवेश दिला जातो। सकस आहार देऊन तसेच अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। पालकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन उपमहापौर मगदुम यांनी केले। तसेच अंगणवाडीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे। कार्यक्रमाचे संयोजन अंगणवाडी सेविका रंजना सावंत यांनी केले। मदतनीस समीना मुल्ला, आशा वर्कर गीता सर्वदे, गोरख वानकडे, हनुमंत सरगर, अरुण रुपनर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। 76 कुपवाडमधील मुख्य गावठाणमधील अंगणवाडीच्या आज प्रवेश मुलांचा करून घेतला। आजपासून शाळा चालू झाली। मुलांचा पाया म्हणजे खरोखरच अंगणवाडीपासून चालू झालेला असतोय। तर सर्व नागरिकांना, त्यांच्या आईवडिलांना माझी विनंती आहे, कुपवाडकरांना, की लहान मुलांना अंगणवाडीपासून शिकवण असेल तर त्यांना जास्तीत जास्त कुपवाडच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश करून द्यावा। आणि शिक्षकांना पण विनंती आहे की चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षण देऊन मुलांना घडवावं असं बोलतो थांबतो। जय जय महाराज। एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प सांगली शहर आज अंगणवाडी क्रमांक 176 कुपवाडमध्ये मुलांचा प्रवेश उत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी माननीय महापौर गजानन मगदुम सर उपस्थित राहिले, तसेच रुपनर तात्या उपस्थित राहिले, सर्वेतील पालकवर्ग उपस्थित राहिला। त्याबद्दल मी प्रकल्पाच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत करते आणि सर्वेतील पालकांना विनंती करते की अंगणवाडीमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास केला जातो। अंगणवाडीमध्ये मुलांची पायाभरणी केली जाते। तर अंगणवाडीत जास्तीत जास्त मुलांना प्रवेश द्यावा, जास्तीत जास्त मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवावे। तसेच अंगणवाडीमध्ये मुलांना बेबी केअर किट वाटप केलं जातं गरोदर मातेंना। अंगणवाडीमध्ये मुलांना पूरक पोषण आहार दिला जातो, तसेच PHR दिला जातो। त्यातून मुलांना अनेक पोषक तत्व मिळतात। तर जास्तीत जास्त मुलांना अंगणवाडीमध्ये प्रवेश द्यावा ही सर्व पालकांना विनंती।